नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 करिता पेपर 1चं जर आपण प्रिपरेशन करीत आहात, तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन वर्षातून एकदा आपल्याला होताना दिसून येतं. 2026च्या एक्झामिनेशनचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात, तर लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर असतं. एक जनरल पेपर, पेपर 1 आणि दुसरं असतं सब्जेक्टिव्ह. सो आज आपण पेपर 1 मधील जे पर्टिक्युलर 3 महत्त्वपूर्ण युनिट आहे, ज्यामध्ये गणितीय तर्क, तार्किक तर्क आणि डेटा इंटरप्रिटेशनचा भाग आहे, याचा अभ्यास आपण कसं करायला हवं, हे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये काय आहे, 3 युनिट आणि या 3 युनिटवर गुण किती आहे, 30 गुण. सो या 30 गुणांचं संपूर्ण नियोजन आज आपण करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. सोबतच जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात, तर आपल्या सगळ्यांसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. बघा, आमचे प्रिव्हियस जे स्टुडंट आहेत त्यांनी देखील पर्टिक्युलर मॅक्सिमम स्कोअर केलेला आहे. तुम्ही देखील असं स्कोअर करू शकता. हा स्कोअर करण्यासाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्याची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 30 मार्चपासून. ठीक आहे, 30 मार्चपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. यामध्ये नेट पेपर 1 फ्री आहे. 10 वर्षाचं PYQ सोबतच 5000 प्लस MCQ. कुठलंही रेफरन्स बुक न वापरता कंप्लीट नोट्स अवेलेबल आहे. सेशन लाईव्ह डेली 8 वाजता होईल आणि रेकॉर्डेड पाहिजे तितक्याला तुम्ही बघू शकता. फीज आहे 3000, यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये हे अवेलेबल आहे. बघा, हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्सचं कोर्स अवेलेबल आहे. पेपर 2ची देखील बॅच आपण 30 मार्चपासून सुरू करीत आहोत. फीज आहे 10,000 रुपये, यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 इयर व्हॅलिडिटी आणि नेट सेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. आता या हा जो पर्टिक्युलर भाग आहे 3 युनिटचं, त्यापैकी युनिट 5 नाही तर युनिट 6 नाही तर 5, म्हणजे पहिली युनिट आहे 5 क्रमांकाची. ठीक आहे, युनिटचं नाव काय आहे? युनिटचं नाव आहे गणितीय तर्क आणि योग्यता, म्हणजेच मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. आता इथे पहिला जे आहे ना टॉपिक आहे टाइप्स ऑफ रिझनिंगचा. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात सोपं नंबर सिरीज, लेटर सिरीज, कोड अँड रिलेशनशिप. आता कधी लेटर सिरीजवर IMP करा, प्रश्न आलेला आहे, कधी नंबर सिरीजवर, म्हणजे इथून आपण म्हणू शकतो की प्रश्न येतं. त्यामुळे हा संपूर्ण भाग व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड आपलं सुरू होतं. यामध्ये अपूर्णांक, वेळ आणि अंतर, गुणोत्तर, प्रमाण, टक्केवारी, नफा तोटा, व्याज आणि सवलत आणि सरासरी, इतकं घटक मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, योग्यरित्या अभ्यास करायचा आहे. ओके, या व्यतिरिक्त आहे तार्किक तर्क. आता तार्किक तर्कामध्ये वितर्काची रचना समजून घ्यायचं आहे. युक्तिवाद सोबतच आपल्याला जे आहे स्ट्रक्चर ऑफ कॅटेगरिकल प्रपोजिशन जे आहे ते अभ्यास करावं लागेल. मूड्स अँड फिगर आणि औपचारिक अनौपचारिक भ्रम काय आहे, फॉलसीज विचारलं जातं. भाषेचा वापर, संज्ञांचं अर्थ, निरूपण. ठीक आहे, हे पर्टिक्युलर टॉपिक आहे जे आपल्याला तार्किक तर्कमध्ये अभ्यास करायचा आहे. समानता सुद्धा अभ्यास करा. त्यानंतर वेळ आकृतीकडे वळा. इथून आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येताना दिसून येतं. त्यामुळे हा घटक मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि हा घटक झाल्यानंतर इंडियन लॉजिक अभ्यास करा. भारतीय तर्कशास्त्राचा तुम्ही अभ्यास करा. आता भारतीय तर्कशास्त्रामध्ये ज्ञानाचे साधन हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. सोबतच परमाना, अनुमाना, उपमाना, शब्द, अर्धपट्टी, अणुउपलब्धी. एक प्रश्न इथून येतं. एक प्रश्न म्हणजे किती मार्क, तर 2 मार्कांसाठी 2 गुण आपले इथे डिपेंड करतं. त्यामुळे 2 मार्कासाठी देखील इथून प्रश्न येतं. देन आहे डेटा इंटरप्रिटेशन. आता इथे लक्षात घ्या, डेटा इंटरप्रिटेशनचा जो भाग आहे त्यामध्ये डेटांचा स्रोत हा आपला पहिला टॉपिक आहे. ठीक आहे, हां, ओके. तर डेटांचा स्रोत,
त्यानंतर तुम्हाला डेटाचं जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ डेटा, ज्यामध्ये क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह हे व्यवस्थित करून घ्या. ग्राफिकल प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेशनमध्ये आपण बघतो बार चार्ट, हिस्टोग्राम, पाई चार्ट, टेबल चार्ट, लाईन चार्ट. हे कधी DI 2 सुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि कधी 1 DI सुद्धा परीक्षेमध्ये येतं. त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आता लक्षात घ्या. या 3 युनिटचा अभ्यास का बरं तुम्हाला सांगित आहे? कारण हे शॉर्ट असे पर्टिक्युलर टॉपिक आहे, ज्यामधून प्रश्न विचारलं जातं आणि प्रश्न जर पर्टिक्युलर भागातून येत आहे आणि ॲक्युरेट, कारण गणितातून जे आपल्याला जर व्यवस्थित आपण प्रॅक्टिस गणिताचं केलेलं, योग्यरित्या आपण सराव जर मॅथ्सचं केलेला आहे, तर याचा फायदा कसा होतो मित्रांनो? तर नक्कीच हे ॲक्युरेट आन्सरवर पोहोचतो आपण. ठीक आहे? तर हे ॲक्युरसी वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रॅक्टिस करा. 3ही युनिटचे टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले आहे. या टॉपिक वाईज तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करा. DI सोडवा, बार चार्ट कसं सोडवलं जातं, हिस्टोग्राम सोडवताना काय गोष्टी लक्षात घ्यावं, पाय चार्ट कसं सोडवायचं, टेबल चार्ट, लाईन चार्ट. का बरं? कारण पर्टिक्युलर पेपर 1मध्ये 1च तासाचा कालावधी असतो. 1 तासामध्ये आपल्याला 50 प्रश्न सोडवावं लागतं आणि या 50 प्रश्नांमध्ये एक पॅराग्राफ आहे सोडवण्यासाठी. 1 ते 2 DI विचारलं जाईल. मॅथ अँड रिझनिंगचे 5-5 प्रश्न राहील म्हणजे 10 क्वेश्चन्स राहील आणि या व्यतिरिक्त 6 युनिटवर आधारित जे आहे थेरिटिकल पार्ट राहील. सो एवढं सगळं मॅनेज जर करायचं आहे तर नक्कीच आजपासूनच तुम्हाला प्रॅक्टिसला सुरुवात करायला हवी आणि तुमच्या प्रॅक्टिसला आणखीन समोर नेण्यासाठी कंप्लीट कोर्स पेपर 1 आणि पेपर 2चं अवेलेबल आहे. आपण जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात, सो आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करा. 30 मार्चपासून आपली नवीन बॅच जी आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी सुरू होत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक यू सो मच.